पत्तू कोली बघा आपला जेवायला बसलाय. जेवणामध्ये काय आहे तुला? चिकन. आता मस्तपैकी खा. मजबूत हो, सर्व उठवायचं आहे तुला. उठवशील ना? ताकद लावशील ना? बॉडी दाखव. मी बघा कसली बॉडी आहे. हाय. तर दिवसाची ब्लॉगची सुरुवात आपली. हे बघा दीदी, काय नाव तुझं? अन्वी. अन्वीला भेटून झाली बघा. अन्वी आणि तिची मम्मा आहे आपल्याकडनं लोणचा घ्यायला आलेत बघा. दे लोणचा दे. हे बघा. आणि आणायला भेटायची खूप इच्छा होते अन्वीची. मला रिक्वेस्ट केली. बघ मी आणायला घेऊन आलो तुझ्यासाठी. मॅडम बरोबर ॲड्रेस सांगितला ना? हे बघा तुम्ही येत आहे सेक्टर 8B आपला सेंट जोसेफ चर्च लक्षात ठेवा. त्याच्यासमोरच आपला कोली किचन आहे. हां मम्मा घरी आहे. अनाया तर अन्वीसोबत ब्लॉग स्टार्ट करणार. हां चलिये. तर काय म्हणतात मंडळी, नमस्कार. तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती. नमस्कार मंडळी, मी अन्वी तुमचं स्वागत करते उरणकरंजेकरवरती. थँक्यू. थँक्यू. आणि ते अर्चना ताई पण आहे. नक्की सांगा लोणचा कसा लागला ते. आवळ्याचा पण आहे आपल्याकडे आणि कोळंबीचा पण आणलाय. आता आंब्याचं घेऊन चाललेत बघा. चालेल चालेल. चला बाय अन्वी. थँक्यू आल्याबद्दल. काय जिंकली की नाही स्पोर्ट्समध्ये? नाही. हां नेक्स्ट टाइम जिंका. चल फिश भाली काढलं. अरे वा. चल बाय अन्वी. चला तर आज आपला गाळ्यामध्ये सर्व शिफ्टिंगवाला दिवस आहे. पण आपल्याला दुपारीच अचानक सुरमईवाली ऑर्डर आली ना अनया, म्हणून घाई गडबड झाली. आणि या ताईंना पण आपण वेटिंगमध्ये ठेवलं, कारण सुरमईची ऑर्डर ही आपल्याला पॅकिंग करून डिलिव्हर करायची होती. तर आज आपण काय करणार आहोत अनया? गाळ्यामध्ये सर्व शिफ्टिंग करणार आहोत आणि ट्रायल पण करणार आहोत गॅसवरती, शेगडीवरती. ओमाला आणि सपनाताईला जमते काय ते पण बघणार आहोत ना. 5व्या माल्यावर जायचं आहे. तू कुठे चढत चाललीस? नाही ये उतर, लिफ्टनी जाऊ. ये अनया. चला तर फूड डिलिव्हर वगैरे करून आलो आता आपण घरी. आणि आज आपला प्लॅन होता शिफ्टिंगचा, पण आज वाटत नाही आज शिफ्टिंग होईल काय. सर्व सामान वगैरे पॅक करून ठेवलं आहे आम्ही. आणि आता आपला कुरिअरवाला पण येणार आहे आणि आपल्या त्या ऑर्डर पण भरायच्या आहेत कुरिअरसाठी. तर आज बहुतेक मला वाटतं डिले करावं लागेल. आणि तिकडे गेल्या गेल्या म्हणजे शॉप उघडल्यावरती रस्त्यावरनं चालणारे पण गिराक येतील ना. मग ताई डिलेच करायचा ना आज, नको ना? हां आधी सामान वगैरे जाऊन लावू, त्याच्यानंतर मग आपण जाऊ शेगडी वगैरे ऑपरेट करू, तिथे कसं जेवण वगैरे बनते ते ट्रायल करू आणि नंतर शिफ्ट करूया ना. हां तर आता 5 वाजले. आज संध्याकाळचे पण आपल्या स्टफ पापलेटच्या ऑर्डरी आहेत. आता आज आपण विचार केला उमा इकडनंच करूया ना सर्व. हां चालेल ना. नंतर जाऊया आपण ट्रायलसाठी. इकडे पत्तू आहे. हाय पत्तू. पत्तू पण ड्रॉइंग करते बघा अनयासोबत. पण अनया मला वाटतं तिचा होमवर्क करते ना. हां अनया होमवर्क करते आणि पत्तू ड्रॉइंग करते. तर आता पत्तूची पण ड्रॉइंग दाखवते थोड्या टायमाने. ओके. पत्तू आणि मी त्याच्या शाळेत पण जाऊन आलो ना. पत्तू भरपूर वर्षांनी तू तुझ्या शाळेत गेलेलंस ना, मॅडमला वगैरे भेटलंस ना. कसं वाटलं तुला? मस्त वाटलं? तुझ्या फ्रेंड्सला वगैरे भेटलं सर्वांना? चालेल व्हेरी गुड. मजा आली त्याला शाळेत जाऊन. आता रोज शाळेत जाणार आहे तू. जाणार ना शाळेत रोज? सकाळ शाळेत जाशील? उद्या शाळेत जाणार पत्तूची. हो पत्तू शाळेत जाईल उद्या. तर मंडळी या बाजूला रवींद्र अवॉर्ड साहेब आलेत आपल्याला भेटण्यासाठी, खास प्रथमेशला भेटण्यासाठी. हे बघा. थँक्यू खूप बरं वाटलं सर. मला हा खूप म्हणजे याला मी भरपूर व्हिडिओ मध्ये बघितला आणि मला याला भेटायचं होतं. आणि खूप मदत करतोय तो आम्हाला. बघा थाली वगैरे घेऊन आले आमच्यासाठी. थँक्यू खूप बरं वाटलं. सुंदर. चला या आमच्या कोली किचनला. नक्की येणार. मला तो टाईमचा तुम्ही जो बॅनर लावला तो पण मला खूप आवडला. मी माझ्या वाईफला पण सांगितलं की काही अशा पाठी घेऊन बसल्यात ते तुमचा कोळी लुक मध्ये तो दिवाळी गावात तुम्ही जो व्हिडिओ केला होता त्यांचा तो आम्हाला लक्षात आहे. त्याच्यामुळे धन्यवाद. थँक्यू बरं वाटलं. धन्यवाद. 10 वाजलेत आणि आता आम्ही फ्री झालोय ना. आणि पत्तू कोली बघा आपला जेवायला बसलाय. जेवणामध्ये काय आहे तुला? चिकन.
मस्त चिकन फेवरेट चिकन सुक्का आणि बोंबील फ्राय दिलाय. आता मस्तपैकी खा. हं मजबूत हो, सर्व उठवायचं आहे तुला. उठवशील ना, ताकद लावशील ना, बॉडी दाखव. हे बघा कसली बॉडी आहे. हे बघ या टाक्या बिक्या सगळ्या उठवायच्या आणि गाल्यामध्ये घेऊन जायचं आहे. दोन 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 तर फायनली 3 माले वर खाली चढून पत्तूनी सर्व सामान खाली आणलंय बघा. दमलंच नाही ना, सर्व आणलंच ना. हे बघा आणि तिकडे सपनाताईने आपले अरेंज पण केलाय सर्व. ऐसा ठेवायचा. उमा मॅडम आमची येणार आहे तर थोड्याच टायमानी आणि सर्व अरेंज करणार आहे. पण आपण जे काही आणलंय सर्व जे काही सामान होतं ते खाली घेऊन आलोय बघा. आता हळूहळू जेव्हा आपण करू कुकिंगला सुरुवात करू तेव्हा समजेल आपल्याला काय मिसिंग आहे ते ना. जे काही होतं ते सर्व आणायचा प्रयत्न केलाय आणि कॅलेंडर पण आणलंय आम्ही सोबत. मटन तुला मटन खायचं वाटतं. बोगदा. हां अजून एक पडदा येणार आहे इकडे. तो पडदा आल्यावरती अलगच लुक येईल आपल्या गाण्याला. तर गाल्यामध्ये अरेंजमेंट करायला आलेलो आणि इकडे बघा जोरदार पाऊस आलाय. जसं काही जूनचा महिनाच चालू आहे. बापरे हे बघा किती पाऊस पडतोय आमच्या इकडे. ओ माय गॉड. शावर काय बोलतात याला. ग्लोबल वॉर्मिंग का नतीजा. विंटर मध्ये सकाळी समर असते आणि आता रेनिंग चाललाय. पाऊस आता स्नो पण पडेल. ओले. चला तर काल रात्री आपल्याला गॅस चालू करताना आली काही कारण रात्र झाली होती आणि घरनं अशा इन्स्ट्रक्शन होते आपल्याला की नारळ फोडल्यावरच आपल्याला गॅस सुरू करता येईल. म्हणून आता सकाळी आलो आहे आम्ही आणि इकडे दिसतंय तुम्हाला सपनाताई एकवीर आई गणपती बाप्पाची पूजा करताना दिवसाची सुरुवात पहिली गाल्यातली सुरुवात करताना दिसतंय बघा. आणि इकडे नारळ आहे जे आपण पूजामध्ये अर्पण केले होते ते फोडायचे आहेत ना आता आपल्याला. आणि बाकी काल तुम्हाला दाखवला आम्ही सर्व सेटअप केलेलं आहे. हे बघा सर्व काही सामान शिफ्ट केलेलं आहे. आता हळूहळू माहिती पडेल आम्हाला काय काय मिसिंग आहे ते. तसं आम्ही पूर्ण करत राहणार. चला गणपती बाप्पा मोरया. एक नारळ दिला एकविरा आई गणपती बाप्पांना आणि आता आपला दुसरा नारळ शेगडीला पण देऊया. गणपती बाप्पा मोरया. तर कालच्या पूजेच्या व्हिडिओवरती ऑलमोस्ट 200 ते 300 कमेंट आले आपल्याला आणि सर्वांनी आपल्याला खूप शुभेच्छा पाठवल्यात. तर सर्वांना मनापासून धन्यवाद. सर्वांना पर्सनली रिप्लाय नाही करता येत कारण भरपूर लोड होता. काल प्रयत्न केला होता मी. एक तर कुरिअरच्या पण ऑर्डरी लिहायला लागतात, मग कुरिअर पाठवायला पण लागते आणि डिलिव्हरीसाठी पण करावं लागते. म्हणून पर्सनली आपल्याला रिप्लाय करता येत नाही. थोडंसं समजून घ्या. जसं टाईम मिळेल तसं आपण रिप्लायही देत जाऊ तुम्हाला. चला तर सर्व काही झालं आहे. देवपूजा वगैरे सर्व काही झालं आहे आणि आता गॅस पेटवताना दिसते. गणपती बाप्पा मोरया. होईल ना हळूहळू सवय होईल. आता घरची सवय आहे. हा मोठा स्टोव आहे आणि गॅस पण खूप फास्ट आहे. बघूया कसं मॅनेज करतात ते सपनाताई आणि उमा. कोलंबीचा आंबाड बनवतच नाही बघा. कोळंबीचा आंबाड बनवताना दिसते. तर फायनली सुरुवात केली आपण आपल्या कोळी किचनला. जर तुमची ही इच्छा असेल आपल्या कोळी किचनमध्ये येऊन पापलेट भरीत किंवा अशी फिश थाली वगैरे खाण्याची तर सेक्टर 8B मध्ये आपला सेंट जोसेफ चर्च लक्षात ठेवा. सेंट जोसेफ चर्चच्या ऑपोजिटलाच आपला हा कोळी किचन सुरू केलेला आहे आपण. तर सोमवारी फक्त बंद असतो, बाकी सर्व दिवस चालू असतो. आणि आता तुम्ही इकडे येऊन पण ऑर्डर घेऊन पण म्हणजे गाडीमध्ये पण तुमच्या खाऊ शकता है ना. तर पापलेट भरीत खायची इच्छा असेल तर नक्की या एकदा आपल्याकडे कोळी किचनमध्ये पापलेट भरीत खाण्यासाठी. तर आज प्रयत्न होता आपल्या गाल्यामध्ये सर्व शिफ्टिंग करायचा आणि तुम्हाला गॅसवरती जेवण वगैरे म्हणजे कशी सुरुवात झाली ते दाखवण्याचा. जर प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता भरपूर सारे ऑर्डर आहेत. आज बुधवार आहे तर त्या सर्व कंप्लीट करायच्या आहेत म्हणून थोडी घाई आहे.
तर असाच सपोर्ट ठेवा. खूप साऱ्या शुभेच्छा पाठवतात आणि कमेंट्स पण चांगल्या करतात आणि सर्व सजेशन देतात, टिप्स देतात आणि ॲप्रिशिएटही करतात. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. चला तर भेटूया नेक्स्ट टाईम. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. चला.